मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। जूनच्या 20 दिवसांमध्ये सेंट्रल रेल्वेवर जवळपास 666 चेन पुलिंगच्या घटना, 463 जणांवर दंडात्मक कारवाई, एकूण 1,07,000चा दंड वसूल। चेन पुलिंगमुळे सुमारे 150 गाड्यांना 10 ते 15 मिनिटांचा उशीर। मुंबईच्या काळा चौकीमध्ये 25 लाखांच्या बनावट नोटा जप्त, काळा चौकी पोलिसांची कारवाई, या प्रकरणी पोलिसांकडून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल। मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेमध्ये शिक्षकांच्या नेमणुका, मूळ कार्यालयामधून कार्यमुक्त न होता पूर्णवेळ ऑनलाईन कामकाज करता येणार। मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यामधील साक्षीदारांना पोलिसांची कडक सुरक्षा द्या, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही.डी. केदार यांचे राज्य सरकारला आदेश, साक्षीदारांचे 24 तास संरक्षण व्हायला हवं, हायकोर्टाचे निर्देश। पुण्यामधील टेकड्यांना आता मिळणार हायटेक सुरक्षा, बोबदेव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 22 मुख्य ठिकाणांवर हायटेक सुरक्षा असणार, हायटेक सुरक्षेसाठी 70 कोटींचा खर्च केला जाणार। पुणे शहर आणि जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी, मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण। टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घट, किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोची 15 ते 30 रुपये किलो दरानं विक्री, पावसामुळे टोमॅटो खराब होत असल्यानं मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक। मुंबईतील बांगूर नगर मेट्रो स्टेशनवर एका मुलाचा हात मेट्रोच्या सेफ्टी दरवाजामध्ये अडकला, मेट्रो कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पालकांना काळजी घेण्याचं आवाहन। कांदिवलीमध्ये केईएस शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलिसांकडून शाळेमध्ये तत्काळ धाव घेत तपासणी, शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नसल्याची माहिती, पोलिसांकडून अधिक तपास सुरू।